जेवढे पण माझा व्हिडिओ बघताय त्यांना सगळ्यांना हेच सांगणे आहे की आपला बाप आपल्यासाठी एवढी मेहनत घेतो आहे, आपला बाप आपल्यासाठी एवढं त्याचं प्रत्येक गोष्टीचा त्याग करून तो आपल्याला पुढे नेतो आहे, शिकवतो आहे. त्या बापाची जर आपल्याला चप्पल जर यायला लागली आणि कपडे यायला लागले तर याचा अर्थ असा नाही की आपण माजुरडेपणा करायचा, बापाला मारायचं, भांडण करायचं, कोणाच्या सांगण्यावरून त्याला हाकलून द्यायचं किंवा अजून काही वेगळा त्रास द्यायचा. मला हे म्हणायचं आहे की आपण आपल्या बापाच्या नावानेच ओळखलं जातो. बाहेर जर तुम्ही कुठे कधी गेलं ना, बाहेर जर कधी निघाले तर लोक तुमच्या नावाने नाही तर हा किशनचा मुलगा आहे, हा रमेशचा मुलगा आहे, हा चालला आहे, अशाच नावाने ओळखतात. आपली ओळख आपला बापच आहे आणि त्या बापाला मारणं झोडणं कमी करा आणि त्याला जरा सांभाळा. कारण ज्याला बाप नाही ना त्याला विचारा घरची परिस्थिती काय असते. म्हणून आपला बाप आपल्या जवळ आहे तर त्याला सांभाळा, त्याची काळजी घ्या. हे भांडण तंटे तर कधीही करता येतात कोणासोबतही, पण आपला बाप आपल्यासाठी एवढा त्याग करतो ना तर आपण पण त्याच्यासाठी काहीतरी एक ढाल बनून पुढे यावं आणि व्यवस्थित आपल्या बापाला जगवावं, त्याच्यासोबत राहावं, दोन प्रेमाच्या गोष्टी बोलाव्या. असा आपला बाप असतो. त्याच्यामुळे बाप एवढा त्याग करतो ना तर आपण पण त्या गोष्टीचा काही गोष्टींचा त्याग करून आपल्या बापाला सांभाळलं पाहिजे.